Welcome to my dear all students. In the last two videos, we learned the romanticism and romanticism as a reaction to neoclassicism. In this video, we will discuss main feature of romanticism. The central features of romanticism like an emphasis on emotional and imaginative spontaneity. इमोशनल आणि काल्पनिक स्पॉन्टॅनिटी जी आहे, उत्स्फूर्तता ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावर भर देणं. सेकंड वन इज द इम्पॉर्टन्स ऑफ सेल्फ एक्सप्रेशन अँड इंडिव्हिज्युअल फिलिंग. रोमॅन्टिक पोएट्री इज वन ऑफ द हार्ट ऑर द इमोशन्स, exploring the truth of the imagination rather than scientific truth. Then I voice is central. It is the poet's perceptions and feelings that matter. रोमॅन्टिसिझममध्ये स्वतःला व्यक्त होणं किंवा इंडिव्हिज्युअल फिलिंग्स, वैयक्तिकरित्या काय वाटतं हे खूप जास्त महत्त्वाचं झालं आणि कवी किंवा साहित्यिक हे सेल्फ एक्सप्रेशन किंवा इंडिव्हिज्युअल फिलिंग्सवर जास्त भर द्यायला सुरुवात झाली. अँड ऑलमोस्ट रिलिजियस रिस्पॉन्स टू नेचर. दे वेर कन्सर्न दॅट नेचर शुड नॉट जस्ट बी सीन सायंटिफिकली बट ॲज अ लिव्हिंग फोर्स, आयदर मेड बाय अ क्रिएटर or as in some way divine, to be neglected as humankind's peril. Some of them were no longer Christian in their beliefs. Shelley was an atheist and for a while Wordsworth was a pantheist. पॅन्थेइझम नावाची एक कन्सेप्ट रोमॅन्टिसिझममध्ये एक जॉनर आला होता जो इन्व्हॉल्व करत होता फक्त लव फॉर नेचर. त्यांचे जे काही साहित्य होते ते निसर्गाच्या संदर्भामध्ये किंवा निसर्गासंदर्भात कवीला काय वाटतं या संदर्भामध्ये होते. या नेचर संदर्भामध्ये एक आणखी फीचर सांगितला जातो रोमॅन्टिसिझमचा, की जो आहे रिटर्न टू नेचर. पुन्हा सगळ्यांना निसर्गाकडे आणणं. जे लोक भावना विसरलेले आहेत, इमोशन्स विसरलेले आहेत, इमॅजिनेशन्स विसरलेले आहेत, ते फक्त ज्या वस्तुस्थितीवरच बोलत आहेत, अशा लोकांना पुन्हा नेचरकडे आणणं. लोकांना स्वतःचे विचार मांडण्याचा अधिकार असणं, आपापल्या साहित्यामध्ये वैयक्तिक विचार हवे तसे मांडता येणं आणि कोणतेही बंधन न ठेवता, इन्स्ट्रक्शन्स पाळून पण कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स न ठेवता स्वतःच्या स्किलने, स्वतःच्या शैलीने लिहिणं. त्याचबरोबर एक सिम्प्लिसिटी मेंटेन करणं, इंडिव्हिज्युअलिझम मेंटेन करणं या रिटर्न टू नेचरमध्ये आपल्याला बघायला मिळते. ॲज वेल ॲज इट कन्सर्न विथ इंडिव्हिज्युअल, इनफॉर्मल अँड दी इमोशनल अँड दी डायनॅमिक. एक जी काही चौकट होती त्या चौकटीच्या विरुद्ध जाऊन लिखाण करणं, की एक आत्तापर्यंत जे चालत आलं तेच न लिहिता निसर्गासंदर्भामध्ये जे वाटतं, निसर्गाच्या विषयी जे वाटतं, ॲज वेल ॲज द रोमॅन्टिक पोएट्स वॉन्ट्स टू ब्रिंग बॅक थॉट, इमॅजिनेशन. जे इमॅजिनेशन्स किंवा भावना ज्या कमी होत चालल्या होत्या त्या संदर्भामध्ये लिहिणं हे रोमॅन्टिक पोएट्सला महत्त्वाचं वाटत होतं. सेकंड फीचर ऑफ रोमॅन्टिसिझम, व्हरायटी अँड इंडिव्हिज्युअलिटी. लेखकाला एखाद्या विषयावर जर लिहायचं असेल तर तो स्वतंत्रपणे लिहू शकतो. एव्हरीवन्स टेक्निक्स, स्किल, स्टाईल्स आर व्हरियस, ॲज वेल ॲज दे कॅन राईट डाऊन वॉट एवर दे थिंक अबाउट नेचर, अबाउट द सर्कमस्टान्सेस, अबाउट द सोसायटी. In their classical writing, it was dealing with socialism, but in the romanticism, poets thinks to write about individuality. Either they express individualism
In romanticism, there are variety of individuality. There are varieties about the same topics. It means supposed to be one writer writing about nature, writing about the sun rising, and he's depicting this situation, depicting the some kind of the incidents. That same incidents will be portrayed in a various ways, in a various skills, in a various styles. That is the variety and individuality of romanticism. Fourth one feature of romanticism is new creed and old. जे जुने रोमॅन्टिसिझमचे सुरुवातीचे काही पोएट्स होते यांच्या विरुद्ध देखील नवीन जे पोएट्स रोमॅन्टिसिझममध्ये आले त्या लोकांनी देखील या जुन्या रोमॅन्टिक पोएट्सवर बोट ठेवलं की हे लोकसुद्धा विचार करायचे रोमॅन्टिसिझमची कन्सेप्ट सुरू करायला किंवा त्या टाईपची आयडिओलॉजी एस्टॅब्लिश करायला की लिहू की नको लिहू. पण नवीन जी पिढी तयार झाली रोमॅन्टिसिझमची त्या पिढीनं ती संपूर्ण जो फॉर्मॅट होता तो फॉर्मॅट चेंज केला. दे ऑलवेज राईट इन इनफॉर्मल, दे ऑलवेज राईट टू ब्रिंग बॅक थॉट्स, इमोशन्स as well as write down about the nature like that. So the new creed and old, this is the difference between two generation. रोमॅन्टिसिझम मध्ये फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन अशा पद्धतीचं वर्गीकरण झालं आणि त्यामध्ये काही जे पोएट्स आहेत तर ते पोएट्स हे प्री रोमॅन्टिक पोएट्स म्हणून ओळखले जातात. मग विल्यम ब्लेक असेल किंवा रॉबर्ट बर्न्स म्हणून आहेत आणि वॉल्टर स्कॉट. तर विल्यम ब्लेक सुरुवातीला फेम नाही मिळालं त्यांना किंवा सुरुवातीच्या त्यांच्या लाईफमध्ये त्यांना कधी प्रसिद्धी नाही मिळाली. बट ही बिकेम फेमस आफ्टर हिज डेथ. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना जास्त फेम मिळालं आणि एक रिकग्नाइज म्हणतो आपण ज्याला, एक आयडेंटिटी ज्याला बोलतो, ती ओळख ही त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या साहित्याला मिळाली. मग सॉंग्स ऑफ इनोसन्स असेल, सॉंग्स ऑफ एक्सपिरियन्स असतील, हे जे त्यांचं काम आहे या कामाला खऱ्या अर्थानं अलीकडे एक चांगली ओळख निर्माण झालेली आहे विल्यम ब्लेक. त्याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर एक फर्स्ट जनरेशन ऑफ रोमॅन्टिक्स ही जी आपण म्हणू चमू आहे किंवा समूह आहे, द फर्स्ट जनरेशन, दे आर नोन ॲज लेक पोएट्स बिकॉज ऑफ देअर अटॅचमेंट टू द लेक डिस्ट्रिक्ट्स. दे वेर लिव्ड in the district lake, so that's why they are well known for lake poets. William Wordsworth, Samuel Taylor Coleridge, Robert Southey, Charles Lamb, Thomas D. Quincy. आता विलियम्स वर्ड्सवर्थ आणि सॅम्युएल कॉलरिज, एस टी कॉलरिज जे आहेत, हे एक ज्याला काय म्हणू आपण फर्स्ट जनरेशनमधील एक महत्त्वाची नावाजलेली जोडी आहे की आपण मागच्या सेशनमध्ये बघितलेलं आहे की यांच्यामुळे खरं तर रोमॅन्टिसिझम सुरू झालं असं म्हटलं जाऊ शकतं. कारण विथ कोलॅबोरेशन ऑफ देअर वर्क्स, एस टी कॉलरिज अँड विलियम वर्ड्सवर्थ, लिरिकल बॅलॅड्स विच पब्लिश्ड इन 1798, या त्यांच्या काव्यसंग्रहामुळे खऱ्या अर्थानं रोमॅन्टिसिझम सुरू झालं असं सांगितलं जातं किंवा असं आपण म्हणू शकतो. रॉबर्ट साऊदी, ही वॉज वेल नोन पोएट ॲट हिज टाईम. तो असा पोएट होता की तो त्याच्या लाईफमध्ये, म्हणजे तो स्वतः जिवंत असताना एक सुप्रसिद्ध पोएट म्हणून त्याचं नाव रूपाला होतं, जे की आपण इतर कवी लोकांच्या बाबतीत बघितलं की मागे पुढे झालं त्यांच्या. Another one important poet from the Lake poets, William Hazlitt and Charles Lamb. William Hazlitt used to criticize on the plays of William Shakespeare
अँड ही इज वेल नोन फॉर इट सेल्फ. विल्यम हॅझलिट हा एक क्रिटिक होता, एक रायटर होता आणि तो विल्यम शेक्सपियरवर त्याच्या नाटकांवर क्रिटिसिझम करत असायचा. त्याच्यामुळे तो त्याच्या क्रिटिसिझमच्या कामामुळे प्रचंड प्रसिद्ध झाला आणि एक वेल नोन पर्सनॅलिटी म्हणून त्यानं ओळख निर्माण केली. सेम थिंग अबाउट चार्ल्स लॅम्ब. चार्ल्स लॅम्ब ऑल्सो वॉज अ पोएट बट इज वेल नोन फॉर हिज essays and literary criticism. Londoner, he was especially close to Coleridge. Charles Lamb also very much close to Coleridge. Before we learn that Wordsworth and E.S.T. Coleridge are colleagues and they are collaborator to both themselves. And here Charles Lamb also very much close to the E.S.T. Coleridge. Thomas D. Quincy, also the famous poet from the Romantic poet of the first generation, but he is very much younger from this group, and he is well known for essays and as well as his criticism. He is a well known critic and he wrote down the series of memories of the lake poets. So all these are the first generation of romantic poets. Now we will turn towards second generation. The second generation group of romantic poets including George Gordon, Lord Byron, P.B. Shelley, John Keats, Jane Austen, Mary Shelley. These are the second generation of the romantic poets, and especially about Jane Austen. Her works, Northanger and Abbey, Pride and Prejudice, Sense and Sensibility, these are very famous works by Jane Austen. After the Shakespeare, she is the most famous writer whose works became famous more than Shakespeare. शेक्सपियर नंतर सगळ्यात जास्त वाचलं जाणारं जर साहित्य कोणाचं असेल तर ते जेन ऑस्टेनचं आहे असं सांगितलं जातं. त्यानंतर P.B. Shelley was one of the most leading poets, as well as John Keats. John Keats was a London poet, especially known for his odes and sonnets and for his letters, which contain many reflections on poetry and the work of the imaginations. जॉन किट्सचं जे साहित्य होतं, लिखाण होतं, त्याच्यामध्ये इमॅजिनेशन्स प्रचंड आपल्याला बघायला मिळतं. अँड स्पेशली अबाउट लॉर्ड बायरन, P.B. शेली अँड जॉन किट्स. या तिघांनी रोमॅन्टिसिझमला एका नव्या पद्धतीनं मांडण्याचं काम केलं. आणि जे अगोदरचे लेक पोएट्स होते, द ग्रुप ऑफ लेक पोएट्स, विल्यम वर्ड्सवर्थ, E.S.T. कॉलरिज अँड रॉबर्ट साऊदी, हा जो काही ग्रुप होता लेक पोएट्सचा, या लेक पोएट्सला त्यांनी एक प्रकारे जणू काही चॅलेंज केलं. दे चॅलेंज टू लेक पोएट्स अँड दे एस्टॅब्लिश रोमॅन्टिसिझम in terms of new genre. Fifth and last one, future of romanticism, return of the lyric. Romantic poets all were lyricists. They made it extremely beautiful to hear. Actually, the romantic poets, they always write poetry like a song, and their lyrics were extremely beautiful. While singers sang this poetry, that time it's a very nice to hear. So from romanticism, their poets written of the lyric. Before romanticism, that poetries were not like lyrics. That poetry was not like to sing like a song. So from the romantic poets, that poetries can be easy to sing as a song,
and that poetry becomes a song. So that's why these lyrics were also very nice. So this is last feature of romantic poetry, either romanticism, written of the lyric. So that's all about the features of romanticism, as well as we learn in this session that poets of romanticism divided into three parts: pre-romantic, first generation, and second generation. The first generation called lake poets because they lived in lake district. Thank you so much watching this video. Please stay tuned. English literature in Marathi. Still you have not subscribed this channel, please go on the bell icon and subscribe it. Thank you so much. Have a good day.